नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजची धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता मानसिक ताण या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन वाढताना दिसते. आज आपण PCOS याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आयुर्वेदातील पंचकर्म, संतुलित आहार आणि योगासन याद्वारे हा आजार मुळापासून कसा बरा करता येतो यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या सर्वेसर्वा डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लगेचच लिहून घ्या 02241010610. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न की PCOS म्हणजे नेमकं काय आहे? आणि सध्याच्या घडीला बघायला गेलात ना की अनेक मुलींना प्रश्न पडतो की पाळी अनियमित येणं म्हणजे PCOSचा त्रास सुरू झालाय. तर हे कितपत खरं आहे याविषयी सांगा. बघा, कसं आहे की पाळी जी आहे ती सर्वप्रथम प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मुलीच नव्हे, लहान तर अगदी 18 वर्षापासून ते 45-50 वर्षाच्या वयोगटातल्या सगळ्या स्त्रिया आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की पाळी रेग्युलर असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मेनोपॉजमध्ये गेल्यानंतर पाळी बंद होणं ही खूप वेगळी बाब आहे. पण अगदी आत्ता आमच्याकडे 45 वर्षाच्या सुद्धा स्त्रिया आहेत की ज्यांच्यामध्ये PCOSचा त्रास आत्ता दिसतोय. म्हणजे पहिले त्यांना मुलं व्यवस्थित झालेली आहे, पहिलेच्या सगळ्या सोनोग्राफीज नॉर्मल होत्या आणि आता एकदम सडनली 40-45च्या सुरुवातीला त्यांना जेव्हा सोनोग्राफीज केल्या त्याच्यामध्ये PCOS डिटेक्ट झालं. तर लोकांना असा प्रश्न पडतोय की अरे, हा तर यंग तरुणींमधला आजार आहे, तर आत्ता आम्हाला कसं झालं मुलं बाळ झाल्यानंतर पण. तर मुख्य एक समजून घेण्याची गरज आहे की आपल्या शरीरामध्ये पाळी व्यवस्थित चालणं हे आपल्या आरोग्याचं सगळ्यात मोठं निदर्शक आहे. आता काय होतं की शरीरात प्रत्येक महिन्यामध्ये वीर्याचा जो काही सायकल स्त्रियांच्या शरीरामध्ये चालतो त्याच्यातनं जे रजधातू तयार होतो आणि तो बाहेर दर महिन्यामध्ये फेकला जातो. तर ही सायकल जर का नीट चाललेली नसली तर याच्यातनं त्रास आपल्याला सुरू होताना दिसू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपल्या शरीरात जे काही चेंजेस आहेत मेटाबॉलिक, ते आयुर्वेदाच्या मताने विचार केलं तर कुठेही शरीरात म्हणजे कुठल्याही प्रकारचं अपचन तयार झालेलं असलं, कुठलाही अवरोध तयार झालेला असला तर त्याच्यातनं हे सगळे त्रास आपल्याला होताना दिसतात. आता आयुर्वेदामध्ये PCOS अशा म्हणजे रोगाचं वर्णन नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला सगळे जे काही लक्षणं आहेत त्याच्यावरून योनी दोष, शरीरामध्ये आमाचं जे तयार होणं आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला हा रोग जो आहे तो स्त्रियांमध्ये पाहायला मिळतो. डॉक्टर, PCOSची लक्षणं काय असतात याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलाय. पुण्याहून माधवी यांनी कॉल केलाय. मॅम, बरं, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा कॉल कट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा त्या कॉलकडे वळूयात. तत्पूर्वी तुम्ही मला PCOSची लक्षणे काय दिसतात त्याविषयी सांगा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तर हेच आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणलात की तुमची पाळी जी असते ती इरेग्युलर व्हायला लागते. म्हणजे दर महिन्याला खरं 28 दिवसात किंवा ॲट द मोस्ट 32 दिवसापर्यंत पाळी नियमित येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 दिवस ब्लिडिंग होणं, त्याच्यातसुद्धा खूप अवाजवी ब्लिडिंग नाही किंवा खूप कमी ब्लिडिंग नाही. त्या ब्लिडिंगचा रंग आहे तो काळा किंवा असा खूप डार्क वगैरे नसला पाहिजे. तसंच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना, असहनीय वेदना नसल्या पाहिजे, क्लॉट्स नसल्या पाहिजे. तर ह्या सगळे ज्या क्रायटेरियाज आहेत हे जर का व्यवस्थित असतील तर तुमची पाळी नियमित आणि चांगली म्हणायची. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला दिसत असला तर याचा अर्थ आहे की PCOSशी रिलेटेड कुठला तरी त्रास तुम्हाला असू शकतो. फक्त पाळी अनियमित होणं असंच नव्हे, तर इवन जर का पोटामध्ये खूप दुखत असलं किंवा तुम्हाला ब्लिडिंगचा रंग जरी काळपट झालेला असला तरीसुद्धा PCOSचा त्रास आहे असं आपल्या बघण्यामध्ये येतं. त्यामुळे आणि ओव्ह्युलेशन होत नाही मॅक्झिमम वेळा या केसेसमध्ये, तर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो कदाचित आपल्याला सगळं जे रिपोर्ट्स आहेत ते केल्यानंतर कळतं, पण गर्भधारणा न होणं, त्याबरोबरीने अवाजवी वजन वगैरे वाढणं, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला PCOSच्या कंडिशनमध्ये जे आहेत ती जास्त प्रमाणात दिसतात. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांमधून कॉल आलाय. माधवी यांनी पुन्हा एकदा संपर्क साधलाय. नमस्कार माधवीजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझी मुलगी आहे, तिचं वय 33 वर्ष आहे आणि काय होतंय की तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, पण तिला ट्राय करून आता 5 वर्ष झाले, तिला प्रेग्नन्सी राहत नाही. अच्छा, ओके, बरं. पाळी वगैरे सगळं रेग्युलर आहे ताई त्यांचं? रेग्युलर आहे. ओव्ह्युलेशन तिचं रिपोर्ट आणि HSG रिपोर्ट पण तिचा सगळा नॉर्मल आहे. दोन्हीकडनं डाय पास होतीये, फॅलोपियन ट्यूब पण नॉर्मल आहे. तरी पण काय कारण आहे माहिती नाही. अच्छा,
आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे गर्भधारणा होत नसली तर त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही विचार करावा लागतो. आणि हे मी नेहमी सांगते की दोघांची जबाबदारी त्याच्यामध्ये 50-50% असते. बऱ्याचदा कसं होतं की स्त्रियांच्या हेल्थवरती खूप कॉन्सन्ट्रेट केलं जातं, जरी त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आढळत नसले तरी सगळी हॉर्मोनल ट्रीटमेंट वगैरे फक्त स्त्रियांनाच दिली जाते आणि पुरुषांच्या वीर्याची जी क्वालिटी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचदा प्रॉब्लेम्स असून सुद्धा, म्हणजे माझं स्वतःचा प्रत्यक्ष हा अनुभव आहे की एंडमध्ये कॉमेंट्समध्ये नॉर्मल स्पर्म्स आहेत असं सगळं लिहिलेलं असतं की कुठेही रिपोर्टमध्ये काही दोष नाही. आणि जेव्हा आपण आयुर्वेदिकदृष्ट्या बघतो तेव्हा त्याच्यामध्ये वाताशी, पित्ताशी, कफाशी रिलेटेड दोष वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि पुरुषांवरती ट्रीटमेंट केल्यानंतर हमखास दिवस राहिलेले आपल्याकडे अनेको उदाहरणं आहेत ताई. त्यामुळे चांगले तुमच्या मुलीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत ते, आणि तरी गर्भधारणा होते. मला वाटतं दोघांनी प्रत्यक्ष जर का मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्या हिशोबाने काही वीर्याचे दोष असले तर त्याच्यावरती आपण जर का उपचार केले, व्यवस्थितपणे आयुर्वेदिक औषधं घेतली तर मला वाटतं नक्की रिझल्ट मिळायला मदत मिळू शकेल. कारण की 33 वर्ष म्हणजे वय काही फार जास्त नाही आहे. संतुलनमध्ये ट्रीटमेंट घेण्यामध्ये जे कपल्स येतात की ज्यांना दिवस राहत नाही आहेत, कधी कधी लग्नाला ऑलरेडी 15-15, 20-20 वर्ष झालेली असतात, IUI, IVF सगळे झालेले असतात आणि त्यानंतर सुद्धा 40च्या घरात सुद्धा नैसर्गिक गर्भधारण आपण ज्याला म्हणतो की नॅचरल कन्सेप्शन ते त्यांच्या आपल्याकडे झालेलं आहे. अगदी 45 वयापर्यंत आपल्याकडे अशा केसेस आहेत. मला वाटतं की टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नक्कीच त्याच्याकरता आपण जर का प्रयत्न केले तर त्याचा फायदा होऊ शकेल. आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुमच्या ज्या मुली आहेत त्यांना तुम्ही सांगा की त्यांनी रोज संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचा पिचू नक्की वापरायला सुरू करावा. आणि तसंच त्यांचे जे यजमान आहेत त्यांनी दुधामधून संतुलनचं चैतन्य कल्प जे आहे ते टाकून घ्यायला लगेच सुरुवात करावी आणि लगेचच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन पुढचेही उपचाराची वाटचाल सुरू करता येऊ शकेल. नक्कीच त्यांना या तुमच्या ॲडवाईसचा नक्कीच फायदा हो. डॉक्टर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की सध्या बघायला गेलं आता PCOSचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय खरं. आणि अगदी कमी वयातच हा त्रास सुरू झालेला आहे. तर हे याचं नेमकं कारण काय आहे? बघा, कसं आहे की आयुर्वेदामध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण जर का दिनचर्येचं पालन नीट केलं नाही, आपण जे काही आपले रोजचे आरोग्याचे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते जर का फॉलो झाले नाहीत तर त्याच्यातनं खूप आपल्याला हे त्रास वाढताना दिसतात. आता बघा, सकाळी उठून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेळ काय आहे उठण्याची, तर ब्राह्ममुहूर्तात उठावं. आता तुम्हाला ब्राह्ममुहूर्तात नाही उठता येतं तर निदान सूर्य बाहेर येण्यापूर्वी तरी उठता येईल की नाही. तर तेही नसून आपण 6च्या जागी आपण 7, 7:30, 8 का तर रात्री आम्ही उशिरा येऊन झोपतो आहोत आणि सकाळी उशिरा उठतो किंवा रात्रभर अभ्यास केलाय म्हणून त्याच्यानंतर पहाटे आम्ही 4:30-5ला बेडमध्ये गेलो आहोत असे सांगणारे खूप मुलं मुली तुम्हाला मिळतील. आणि मुलींच्या म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये जो आपण म्हणतो ना क्वालिटी कंट्रोल आहे तो जरा जास्त आहे निसर्गाने दिलेला, कारण की त्या पुढच्या भावी पिढीला जन्म देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात झालेली कुठलीही चूक आहे त्याच्यातनं पुढची पायरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रजो उत्पादन जे आपण करायला आपल्याला निसर्गाने आपल्याला साथ दिलेली आहे तर ती लगेचच थांबली जाते. कारण तुमच्या शरीरात ऑलरेडी जर का चुका असतील तर तुम्ही पुढच्या पिढीला ते लगेच पास ऑन कराल. त्यामुळे कुठली चूक दिसत असली तर त्याच्यातनं इन्फर्टिलिटीकडे मार्ग लगेचच शरीराचा जातो आणि त्यामुळे मुलींमध्ये आपल्याला हा त्रास जो आहे तो जास्त पटकन दिसतो आहे. पुरुषांमध्ये सुद्धा हा वाढत चाललेला आहे. एक 15-20 वर्ष अजून गेले तर आपल्याला रिअलाइज होईल की PCOS सारखेच मेजर त्रास आपल्याला पुरुषांमध्ये सुद्धा दिसतात आहे. तर त्यामुळे हा PCOS म्हणजे काय आहे तर तुमच्या शरीराची फर्टिलिटी, वीर्य तयार करण्याची जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाते आणि त्यामुळे त्याच्यातनं ओव्युलेशन वगैरे न होण्याचे त्रास आपल्याला दिसतात आहे. आता आपण त्याचबरोबरीने खाण्यापिण्याचा आपण जर का विचार केला तर फ्रोझन फूड सध्याच्या काळात लोक खूप खातात आहे. बाजारातल्या खूप गोष्टी खाल्ल्या जातात आहे. दुधासारखी चांगली गोष्ट आहे की जी खरं आपल्या शरीरामध्ये वीर्य संपादन करायला मदत करते तर त्याला एक तर काहीतरी नावं ठेवली जातात की ते खरं दूध आपल्याकरता नाहीच बनवलेलं निसर्गाने. दुसरं, कमर्शियल कारणांमुळे त्यांना जे गायी आहेत त्यांना हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स दिले जातात आणि त्या हॉर्मोन्सचा त्राससुद्धा आपल्याला लहान मुलींवरती किंवा मुलांवरती आता सध्याच्या काळात दिसतो आहे. तर या सगळ्यामुळे दुधासारखी इम्पॉर्टंट वस्तू आपण बाजूला काढली आपल्या आहाराच्या. त्याच्यातनं तयार होणारं जे तूप आहे, लोणी आहे, यासुद्धा गोष्टी आता कालबाह्य झाल्यासारख्या झालेल्या आहेत. कोणाच्याही घरात तुम्ही गेलात तर दूध दुभतं हे प्रकरणच आता राहिलेलं नाही आहे.
आणि तसंच आता साखरेसारखी चांगली गोष्ट की जी शरीरामध्ये वीर्य उत्पत्ती करायला मदत करते, तर तिचीही क्वालिटी आपण अगदी खराब करून ठेवलेली आहे. सामान्य मनुष्य जो असतो तो विचार नाही करत की बाबा साखर चांगल्या क्वालिटीची नाही आहे तर मी कुठून चांगल्या क्वालिटीची साखर आणू का, महाग असली तर त्याला परवडत नाही, अशा सगळ्या कारणांनी ते सुद्धा बंद झालेले आहे. चांगल्या प्रकारच्या ग्रेन्स अवेलेबल नाही आहेत. तसंच भाजी आहेत, फळं आहेत, ती पण लोक स्वतःच्या आहारात अगदी आवर्जून घेतीलच असं नाही. उलट माझ्याकडे तर आता जी लहान मुलं येतात त्यांच्या आईंची नेहमी तक्रार असते की बाबा हे काही भाजी आणि फळं खायला तयार नाही. त्यातल्या त्यात कुठल्या भाज्या खातात, तर म्हणे बटाट्याची भाजी खातात आणि पनीरची भाजी खातात. आता हे मी लोकांना सांगते की अहो तुम्ही 2 भाज्यांची नावं घेताय आणि त्यात सुद्धा एक भाजी नाही आहे. हेही आपल्याला लक्षात येत नाही सध्या की पनीर ही भाजी नाही आहे. आणि पनीर सुद्धा मग बाजारात खोटं मिळते. म्हणजे सगळीकडेच आपण जर का नजर फिरवली तर आपल्या आहाराची जी पोटेन्सी असली पाहिजे, त्याच्यातनं जे आपल्याला शरीरात ताकद मिळायला पाहिजे, सगळे न्यूट्रिएंट्स मिळायला पाहिजे, ते सगळे सध्या कमी झालेले आहेत किंवा बहुधा गायबच झालेले आहेत. तर ते जर का आपण शरीरात दिलं तर वीर्यासारखी महत्त्वाची धातूच उत्पत्ती होत नाही. पर्यायाने पुढचं कुठलंही कार्य जे आहे शरीरामध्ये ते होत नाही आणि त्याच्यातनं हे PCOS सारखे त्रास जे आहेत ते आपल्याला दिसू लागलेले आहेत फार प्रमाणात. नक्कीच डॉक्टर, मला प्रेक्षकांना एक आठवण करून द्यायची आहे की प्रेक्षक आज आपला विषय आहे PCOS वर उपचार. मात्र तुम्ही या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुमच्या आरोग्याशी निगडीत कोणताही प्रश्न समजता थेट डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगते 02241010610. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की PCOS आणि मानसिक संतुलन, मानसिक आरोग्य यांचा काही थेट संबंध आहे का? अगदी नक्कीच. बघा कसं आहे की शरीरामध्ये वीर्य जेवढं व्यवस्थित असतं तेवढं आपली जी मानसिक स्वास्थ्याची पातळी आहे किंवा आध्यात्मिक स्वास्थ्याची पातळी आहे ती जास्त व्यवस्थित राहू शकते. जेवढं मनुष्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तेवढं चिडचिड होणं, राग होणं, एन्झायटी, डिप्रेशन अशा प्रकारचे त्रास आपल्याला जास्त दिसतात. आणि तसंही आपण आता समाजामध्ये पाहिलं तर सगळीकडे या प्रकारचे त्रास वाढलेले दिसत आहेत. म्हणजे जी मधली पिढी सध्या आहे त्याच्यातली बरीच लोक मला येऊन म्हणतात की अहो आत्ताच्या पिढीला सगळं आपण प्लॅटरवरती दिलेलं आहे, सगळं घरी आनंदात आहे, पैसा आहे, शिक्षण करायला आपण सगळं देतो आहे आणि या पिढीमध्ये हे डिप्रेशन येणे सगळे त्रास का आपल्याला दिसतात. ते आपल्या वेळेस तर काही दिसत नव्हतं असं. पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी समजून घेण्याची गरज आहे की ते स्वतःहून हे करत नाही आहेत, पण जेवढं त्यांच्या आरोग्यावरती घात होतात आहे तेवढं त्यांच्या आरोग्याची पातळी जेवढी खाली जाते आहे, शरीरातली ताकद कमी होती आहे, तेवढे हे सगळे त्रास आपल्याला मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसणार आहेत. त्यामुळे मुख्य आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मानसिक त्रास हे नक्कीच होतात. मूड स्विंग्स हा शब्द आता आपण समाजात पाहिला तर इतका रूढ झालेला आहे, इतका कॉमन झालेला आहे की कोणालाही आपण विचारलं की तुला मूड स्विंग्स होतात का, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स असलं तर नक्कीच तोंडातनं हो निघतं. त्यामुळे मानसिक त्रास जे आहेत ते खूप होतात आपल्याला या PCOSच्या त्रासात सुद्धा. मला सांगा की PCOD वर आता घरगुती उपचार काही आहेत का? बघा म्हणजे मुख्य कसं असतं की एकतर आपली दिनचर्या जी आहे ती व्यवस्थित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सकाळी उठून प्रत्येकाने व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता प्राणायाम जर का रेग्युलरली केलं, तसंच आता आयुर्वेदामध्ये आपण योगासनं जर का पाहिली तर त्याच्यामध्ये फुलपाखरूसारखं जे आसन आहे किंवा भस्त्रिका क्रिया ज्या आहेत याच्या सगळ्याचा फायदा आपल्याला PCOS किंवा PCODच्या आजारामध्ये होताना दिसतो. घरगुती उपचारांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आपल्याला म्हणतो ना की स्त्रियांच्या आजारावरती मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात ते म्हणजे धणे आणि जिरे. तर धणे आणि जिऱ्यांचं पाणी जे आहे ते नियमित जर का स्त्रियांनी घ्यायला सुरू केलं तर PCOSच्या आजारावरती उपचार तर आपल्याला करावेच लागतात, पण ह्याची मदत आपल्याला नक्की होऊ शकते. घरामध्ये जर का चांगल्या प्रतीची हळद आपण वापरायला सुरुवात केली तर त्याचाही फायदा होतो. त्याच्यामध्ये आपण आता सध्या पाहिलं तर भेसळ फार प्रमाणात आपल्याला दिसते. त्यामुळे खरी चांगली हळद जर का खाण्यामध्ये असली तर ऑटोमॅटिकली आयुर्वेदाच्या मताने आपल्याला रजशुद्धी व्हायला मदत मिळते. तर त्याचा सुद्धा खूप चांगला म्हणजे आपण औषधांमध्ये सुद्धा ती वापरतोच, पण घरी सुद्धा ही वापरली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे कोरफड. आता कोरफडसारखी जी वनस्पती आहे ती स्त्रियांची सखी म्हणून म्हणजे मैत्रीण म्हणून सांगितलेली आहे, तर त्याचाही खूप फायदा होतो. तर आपण घरी जर का रोज सकाळी छोटासा कोरफडीचा तुकडा आहे तो थोडा तुपामध्ये भाजून थोडी हळद घालून जर का खायला सुरुवात केली तर बऱ्याचशा मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये आपल्याला त्याचा चांगला परिणाम होताना दिसतो. माझं जे YouTube चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यामध्ये मी व्यवस्थित कोरफड कशी ओळखावी, कसं त्याचा वापर करावा, कसं त्याला भाजून घ्यावं आणि कसं त्याला खावं याबद्दलचा पूर्ण प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, तर तो सुद्धा बघता येऊ शकेल. त्याशिवाय सुद्धा आता अशोकासारखी वनस्पती आहे तर ती स्त्रियांच्या हार्मोनल बॅलन्स करता खूप महत्त्वाची असते.
तर तिचं सुद्धा म्हणजे जी पानं असतात त्याचं सुद्धा पाणी जर का उकळून प्यायलं तर त्याचाही आपल्याला खूप चांगला उपयोग होताना दिसतो. पण या सगळ्यांचा सुद्धा वापर करून आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पतिक औषधं बनवलेली असतात की ज्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होताना दिसतो. गुगुळसारखी जी वनस्पती आहे ती सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की ज्याचा आपण जर का वापर केला वेगवेगळ्या योगांमधून तर त्याचा सुद्धा आपल्याला हे PCOS मध्ये सिस्ट वगैरे ज्या सगळ्या तयार होतात त्या सगळ्या कमी व्हायला मदत जी आहे ते मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरीच आपल्याला उपाय करता येतो, अगदी घरगुती नसला तरी तो योनी पिचू. आता जसं फेमिसॅन तेलासारखा जो संतुलनचं तेल आहे त्याचा पिचू जो आहे तो जर का नियमितपणे घरी स्त्रियांनी वापरला त्याचाही आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. आता आपण साधारणपणे सांगतो की 12व्या-13व्या वर्षी पाळी आली की लगेचच अशा प्रकारे पिचूचा जो वापर आहे तो स्त्रियांनी सुरू करावा. मग त्याचा फायदा खूप होतो आणि साधारण 50 वर्षाच्या वयापर्यंत तर अगदी नियमित आणि त्याच्यानंतर हे हॉर्मोनल बॅलन्स जर का ठेवायचा असेल तर आपण तो वापरायला सांगतोच. तर त्यामुळे पिचू जो आहे तो प्रत्येक स्त्रीने नक्की घरी वापरायला पाहिजे. लहान मुलींना घरामध्ये शिकवायला पाहिजे की याचा वापर कसा करायला पाहिजे ते. नक्कीच. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हार्मोनल बॅलन्सचा तुम्ही उल्लेख केला, तर हार्मोनल बॅलन्सिंग होण्याकरता आणि PCODचा त्रास होऊच नये याच्यासाठी आहारामध्ये कोणता बदल केला पाहिजे तरुणींनी? म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की आपल्याला फ्रेश गोष्टी आहारामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता ग्रेन्स आपण म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेन्स आपण खाण्यामध्ये ठेवल्या पाहिजे. पहिलेच्या काळामध्ये बघा आता वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाण्यामध्ये ठेवायच्या. तर आजच्या काळामध्ये चटण्या वगैरे कोणाला बनवायला वेळच नसतो. तर आता तिळाची चटणी झाली, कारळ्याची चटणी झाली, आपल्या सगळ्या मसाल्यांमध्ये पाहिलं तर वॉटरमेलनच्या सीड्स वापरल्या जायच्या किंवा तुळशीच्या बिया वापरल्या जायच्या. तर हे सगळं जे आहे आपण आता सध्याच्या काळात अगदी बंद करून टाकलेलं आहे. आता त्यामुळे सीड सायकलिंग म्हणून एक नवीन प्रकार सध्या इंट्रोड्यूस झालेला आहे. तर आपण पहिलेच्या काळामध्ये हे नव्हतो का सगळं खात, पण आताच्या काळामध्ये हे काही खाल्लंच जात नाही. म्हणजे मला आठवतं की शाळेमध्ये आई जर का कोणाला खाऊ द्यायची तर या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया खायला दिल्या जायच्या. आताच्या काळामध्ये आपण त्याला चिप्सच्या पॅकेटने रिप्लेस करून टाकले. तर त्यामुळे थोड्या जुन्या पद्धती ज्या आहेत खाण्यापिण्याच्या त्याच्याकडे आपल्याला सगळ्यांना वळण्याची गरज आहे. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना PCOS वर उपचार कोणते आहेत, घरगुती उपचार कोणते आहेत, कशा पद्धतीने आपण आहारामध्ये नियंत्रण ठेवलं पाहिजे याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.